खासदार नारायण राणेंनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पासोबतच राजकीय वर्तुळात रंगलेल्या सर्व मुद्द्यांना हात घालत पत्रकारांच्या प्रश्नांना चोख उत्तरं दिली आहेत। काही दिवसांपूर्वी रत्नागिरी टाइम्सने चालवलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या वृत्त मालिकेची त्यांनी मागेच दखल घेत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होतीच। त्याचाच पाठपुरावा करत जे कंत्राटदार सोडून गेले त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि नवीन टेंडर काढावे आणि रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी मी पत्र व्यवहार देखील केलाय असंही त्यांनी यावेळेस सांगितलं। या विषयासोबतच मनोज जरांगे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निगडित प्रश्नांवर खासदार नारायण राणे यांनी काय उत्तरं दिली आहेत पाहूयात। बघताना जे टेंडर ज्यांना मिळाले आणि सोडून गेलेले आहेत त्याच्यावर कारवाई व्हावी, लगेच नवीन टेंडर करून कामाला सुरू कमीत कमी दिवसात महिन्यात तो रस्ता हायवे पूर्ण व्हावा, हा माझं मी त्यांना पत्रही दिलं आहे आणि मी पाठपुरावा करतो। नाही, हे दोघांची नावं तुम्ही घेतली ना तर त्यांचं बोलवतं धणी दोन दुसरा आहे। ते दोघांची एवढी कुवत नाही BJPच्या कुठल्याही नेत्याला टार्गेट करण्याची, आणि त्यांचा बोलवतं धनी दुसरा आहे। आणि आमच्या देवेंद्र फडणवीसच्या मागे भाजप पूर्णपणे आहे, आम्ही आहोत ना। असं काही एकाकी नाही आहेत देवेंद्र फडणवीस। या महाराष्ट्रात तरी असं कोण व्यक्ती मला दिसत नाही तो बोलेल आणि एखादा उमेदवार पाडेल एवढा शक्तिवान मला कोण दिसत नाही। जरांगेचं नाव तर मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हतं। आपण जे म्हणताय ना त्यांच्या ताकदीमागे कोणतरी ताकद लावतोय, त्याचं कारणच वेगळं आहे। आणि मी ते एका बाबतीत सांगितलं, जरांगेची मागणी आहे ना मराठा समाज आहे, मराठा समाजाला आरक्षण हे घटनेच्या 15 आणि 16(4) प्रमाणे मिळावं। गरीब म्हणजे शैक्षणिक हे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दुबळेपणावर आरक्षण राज्य सरकारनं द्यावं ही आमची मागणी आहे। कुणबीतलं आरक्षण आम्हाला नको आहे। आम्ही तेव्हाच मी अध्यक्ष असताना सांगितलं कुठल्याही दुसऱ्या जाती धर्माचं आरक्षण काढून मराठा समाजाला नको आहे, आणि त्यांचं जसं म्हणणं त्यांचं वैयक्तिक मत आहे, म्हणजे मराठा समाजाचं मत असं मानायला तयार नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।